तारीख आपली फिक्स असायची 1 आणि 2 जूनला घेत होतो, कारण आपला भागातील आंबा नेमका त्या वेळेत पिकायचा. आंबा पिकायला आणि पाऊस एकत्र आल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं, म्हणजे आंबा खराब व्हायचा. मग आपण 1-2 जूनला घ्यायला लागलो. पण जेव्हा धान्य घ्यायचं असतं ते ग्राहक म्हणाले तुम्ही 1-2 जूनला तुम्ही धान्य महोत्सव घेताय, तोपर्यंत आम्ही धान्य भरतो. म्हणजे एप्रिमेंट लोक धान्य घेतात, वाढवतात आणि स्टोर करून ठेवतात आपल्या गावामध्ये. मग तो जुळायचं नाही कुठल्या गोष्टी. मग या वर्षापासून प्रामुख्याने आणण्याचं संस्थेनं ते आपण 2 महोत्सव घ्यायला सुरुवात करूया. एक असं धान्य महोत्सव तो आपण एप्रिलमध्ये घेऊया आणि आंबा महोत्सव आपण जूनमध्ये घ्यायचा 1 आणि 2 जूनला. पण इथून पुढे 2 वर्ष 2दा आपला महोत्सव असेल. हा उर्वरित धान्य महोत्सव असेल की ज्या ठिकाणी प्रामुख्याने अतिशय चांगल्या प्रकारचा दर्जेदार शेतीमाल की ज्यामध्ये मग गहू, ज्वारी, नाचणी, कडधान्य, तृणधान्य येतील, त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगातील धान्यवंत केलेलं आपले लावण, पापड, शेवळे अशा प्रकारचा माल प्रामुख्याने आपण विकून घेऊया. दरवर्षी अनेक महोत्सव असतात वेगवेगळ्या ठिकाणी. आपण बघतोय की नक्षत्र असेल, ज्योतिर्मय आहे, आता परवा झालेला प्रामुख्याने आपला महोत्सव असेल, कृषीमान वर्णक महोत्सव असेल. तर हा महोत्सव जनरल सगळे म्हणतात ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे लोक आहेत. पण आपण स्पेशली धान्य महोत्सव बनवतो की ज्या ठिकाणी फक्त तिथे व्यापारी कोण नाही यामध्ये. आता सगळे शेतकरी की जे स्वतः माल पिकवत आहेत तर त्यांना माल की माझा माल किती चांगला आहे. सगळे लोक स्वतः माल पिकवताना तिथं आणतायत. आणि सर गेले वर्ष आम्ही प्रोजेक्ट चालू केलं आहे शाश्वत शेती की ज्यामध्ये आम्ही 10 गाव प्रत्येकाचे 10 गावातील शेतकऱ्यांचं संबंधित निवड केली आहे. तर त्या शेतकऱ्यांचा प्रामुख्याने चांगला शेतीमाल यावा यासाठी आपण प्रयत्न करतो. तर असा आपण महोत्सव सुरू आपण घेतलेला आहे. आजचं उद्घाटन प्रामुख्याने आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष भास्करपर्यंत उपस्थित आहेत. जिल्हा परिषदचे अधिकारी श्री संजय रावसर इथे उपस्थित आहेत. सेवानिवृत्त पदाधिकारी वाघ समिता उपस्थित आहेत. त्याचबरोबर सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश तुपे सर्वांचं मी संस्थेवरती स्वागत करतो. संस्था सचिव निर्मला कदम विनंती करतो त्यांनी त्यांना सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करा. अनेक लोकांची ग्राहकांची मागणी असते की तुम्ही मोठ्या माणूस एक्झिबिशन घ्या. पण आपण केलं तसं मोठ्या घेण्याचा विचार नाही करत. आपण जेवढं शेतकरी आपण बोलवतोय आणि त्या शेतकऱ्यांचा डायरेक्ट ग्राहक मिळावा यासाठीचा प्रयत्न हा आपला चाललेला आहे. दरवर्षी प्रामुख्याने आपण याच ठिकाणी आपलं एक्झिबिशन आपण घेत असतोय. आणि गेल्या 5-7 वर्षामध्ये त्या ग्राहकांना एक चांगला शेतकऱ्यांना आपण काम केलेलं आहे. आजकाल अनेक शेतकरी असे की प्रत्येक ग्राहक फोन करतात शेतकऱ्यांना इतकी ज्वारी द्या, इतके आंबे आम्हाला पोच करा. आणि त्यामुळे त्यांचं जे कॉर्डिनेशन आहे हे जुळण्यासाठी खूप मोठी मदत प्रामुख्याने संस्थेमाध्यमातून आपण केलेली आहे. आव्हाड संस्था गेली 25 वर्ष प्रामुख्याने सातारा, रायगड, सांगली या 3 जिल्ह्यामध्ये आपण काम करतोय. संस्था मुख्य उद्देश आपला महिला सक्षमीकरण आहे आणि त्याचबरोबर शेतकरी विकास आहे, ग्रामीण विकास. ज्यामध्ये शाश्वत शेती आम्ही राबवतो. शेतीमध्ये प्रामुख्याने रासायनिक शेतीचा प्रचार प्रसार कमी करणं आणि प्रामुख्याने सेंद्रिय शेतीवर लोकांना शिक्षित करावं यासाठी प्रामुख्याने आपण या ठिकाणी काम करतोय. आणि या प्रकल्पाचा एक भाग म्हणून प्रामुख्याने जे शेतकरी रासायनिक शेतीसोबत सेंद्रिय शेतीला लोक वळले या लोकांनी उत्पन्न केलेल्या शेतीमालाला एक ग्राहक मिळावा, योग्य किंमत मिळावी यासाठीचा हा छोटा प्रयत्न आपण प्रामुख्याने करत असतो. प्रामुख्याने या महोत्सवाचा प्रमुख अतिथी संस्थे अध्यक्ष डॉक्टर भास्करकडे मी विनंती करतोय की सरांनी शुभेच्छा संदेश या ठिकाणी सांगितले आहे.
आवाज येत नाही सर. मालाला योग्य भाव मिळावा आणि ग्राहकाला वीजमुक्त धान्य आणि भाजीपाला मिळावा म्हणून या परिसरामधल्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना आवाज संस्थेच्या वतीनं भाजीपाला उत्पादन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यातून त्यांनी आपलं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. उत्पादन करत असताना हा जो विषमुक्त धान्य निर्माण करणं आणि औषध फवारणी करून धान्य उत्पादन करणं यामध्ये अंतर पडतं. कारण धान्य उत्पादन केलेला माल जो आहे औषध मारलेला तो जरा टवटवीत दिसतो. भाजी आता मी बघितलं भाजीपाला जास्त मी आणलेला आहे, इस्लामपूरवरून आलेले आहे, तुम्ही आणलेलं आहे. पण त्यावेळेला औषध वीज मारून धान्य उत्पादन केलं जातं, फळं उत्पादन केली जातात, ते माणसाला आकर्षित करतात. परंतु ज्या वेळेला सेंद्रिय माल तयार केला जातो त्यावेळेला कुठलाही फवारणी न करता केलेला माल म्हणजे मग थोडीशी वेळ लागणार. आम्ही आता आवाज संस्थेच्या वतीने घरपोच भाजीपाला फोन करतो. काही माणसं असतात तर वांगी केलं जाईल, दोडक्याला जरा छिद्र पडलेलं आहे, म्हणजे आणखी त्या दोडक्याला किंवा वांग्याला छिद्र पडलेलं आहे किंवा कीड किंवा आळी दिसत्या असं असेल तर ती पिवळ केंद्रीय माल आहे हे ग्राहकांना लक्षात येतं. तर या उद्देशानं ज्या उद्देशानं आपण हा महोत्सव घेतलेला आहे त्यामध्ये सहभागी झालेले म्हणजे इस्लामपूरवरून काय आहे, कोकणातून वेगळूवरून काही व्यक्ती आलेले आहे. त्यांचं वेगवेगळे उत्पादन आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नैसर्गिक वातावरणामध्ये सेंद्रिय पद्धतीनं वाढवलेली फळं किंवा धान्य असतील, धान्याचे वेगवेगळे प्रकार असतील ती एका छताखाली ग्राहकांना पाहायला मिळणार आहे आणि खरेदीच्या संधीही मिळणार. तरी या 2 दिवसामध्ये मग तो काहीतरी कोरेगाववरून गुळ आणलेला आहे, काकवी आणलेला आहे, त्यांनी इथं नैसर्गिक वेगवेगळ्या मधाचे प्रकार आहेत. त्या तुळशीमध आहे, पोहामध आहे, अनेक वेगवेगळे आणि कसे आवश्यक शरीराला पोषक आहे तेही त्यांनी सांगितलं. तसेच वेगवेगळे धान्य असतील, धान्यापासून बनवलेले पदार्थ असतील याचा या 2 दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रचार व्हावा, तुम्ही इथं सहभागी झाला त्यात तुमचा आर्थिक फायदा व्हावा आणि सातारकरांनी या सर्व उत्पादकांमध्ये इतर आलेल्या शेतकऱ्यांना भरभरून सहाय्य करावं किंवा मदत करावी ही अपेक्षा करून आपल्या ह्या दिवसाच्या उपक्रमाला सर्वांना त्यानंतर श्री संजय जाधव या परिषदेचे अधिकारी आरोग्य नाही बाजारा ते आहे आपल्या हातात, बरोबर आहे. जे टॅगलाईन ते महत्त्वाचे आहे आणि ह्या टॅगलाईनवरती निर्मला मॅडमांनी कलम 8 वर्ष झालं आपला हा मोठा धान्य महोत्सव आयोजित करत आहे. खरं पाहिलं तर आपण जर आता पाहिलं की 50 वर्षापूर्वी जर आपले घरातले काही लोक आपण पाहिलं तर त्यांना आजारचं प्रमाण
फार कमी होतं. आणि आता 9 वर्ष 5-6 वर्षापासून लोकांना ते आजार आपल्या गाडीचा विषय नाही. त्याचा जर अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षामध्ये येते की आजार होण्याचं जे मूळ कारण आहे ते आपल्या पोटातून आहे. आता याला काही गोष्टी आपण जबाबदार, काही गोष्टी आपण जबाबदार नाही. तर आज मार्केटमध्ये जे उत्पादन होत आहे, जे उत्पादित होत आहे ते आपल्याला वायू वाहतूक आपल्याला ते खरेदी करावे लागते आणि ते खावं लागते. आणि त्या खाण्यामधून जे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून ते रासायनिक शेतीचा उपयोग केला गेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर करण्यात आला रासायनिक खतांचा. त्यामध्ये उत्पादन वाढलं, परंतु लोकांच्या आरोग्याला अपायकारक असणारं उत्पादन वाढल्यामुळं आणि ते आपण खाल्ल्यामुळं आपल्याला अनेक प्रकारचे आजार सुरू झालेले आहेत. की जे आजारापूर्वी आपण ऐकलं की ते आजारात शुगर असेल, डायबिटीज असेल, या आजारात त्यामुळे उत्पादन झालेलं आहे. आणि एका पद्धतीनं आपण जर विचार केला तर आज किरण सरांनी आणि त्याच्या संस्थेनं हा जो उपक्रम चालू केला गेल्या 8 वर्षापासून आपण इथं बघतोय की मुरमुरी भागाचा जो प्रस्तार आहे, सर्वसामान्य बचत गट आहे, सर्वसामान्य ग्रामीण भागातील जे गट आहे ते त्यांचं मालाचं उत्पादन करत आहेत, शेतमालाचं उत्पादन करत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये बाजारपेठ मिळणं एवढं पॉसिबल नाही. त्यांना कुणीतरी पुढे येऊन त्यांची मदत केली पाहिजे आणि त्यांचा माल हा ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे, हा प्रयत्न खरंच हा जो उपक्रम आहे तो खरंच कौतुकास्पद आहे. त्याच्यामुळं जे खरोखर चांगले शेतकरी आहेत, ते खरोखर चांगला माल उत्पादन करत आहेत, त्यांचा माल शहरातल्या चांगल्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा त्यांना एक मार्ग उपलब्ध झालेला आहे त्याच्या धान्य महोत्सवामुळं. आणि शहरातल्या लोकांना एक चांगला विषमुक्त माल त्यांच्या आहारामध्ये घेण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. हा महत्त्वाचा दुवा या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साधलेला आहे. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादनासाठी मालाचं मिळवून देणं, दुसरीकडे चांगल्या ग्राहकांना चांगला माल उपलब्ध करून देणे, हा जर एक पाठ पाहिला तर दुसऱ्या बाजूनं नकळत ही संस्था लोकांचं आरोग्य सुधारण्याचा पण प्रयत्न करते या धान्य महोत्सवाच्या माध्यमातून. कारण जेव्हा तुम्ही विषमुक्त धान्याचा आहार घेणारा, विषमुक्त आहार तुमच्या पोटात जाणार, त्यावेळेला इनडायरेक्टली तुमचा जो औषधावरचा औषधाचा खर्च होतोय तो ऑटोमॅटिक कमी होणार आहे. आज आपण बघतो की बाजारामध्ये रासायनिक पिकांवर रासायनिक शेती जी काही जाते त्याच्यापासून मिळणारे उत्पादन आहे त्याचा दर मार्केटमध्ये कमी असतो. परंतु तो सेंद्रिय पद्धतीने किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने किंवा विषमुक्त पद्धतीने जे शेतमाल तयार करतात त्याचा दर थोडाच जास्त असतो. लोक काय करतात की दारामध्ये 10-15 रुपये दारामध्ये तुलना करतात आणि मार्केटमध्ये जो स्वस्त मिळतो परंतु तो हानिकारक असतो, तो माल प्रयत्न करतात. पण त्याचा दुसऱ्या बाजूला परिणाम असा होतो की तुम्ही स्वस्त खाता आणि त्याच्यामुळे होणारे जे आजार आहेत ते आजार पुन्हा बरे घेण्यासाठी पूर्ण दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. त्यापेक्षा ते आजार होऊ नये, त्यापासून आपल्या शरीरात त्रास पण होऊ नये, आपले पैसे पण वाचले, थोडं जास्त रकमेचा माल परंतु गॅरंटेड विषमुक्त माल जर आपण खरेदी केला तर आपल्याला त्या भविष्यामध्ये येणाऱ्या आजारापासून पण आपल्याला स्वतःला वाचवता येणार आहे आणि चांगल्या प्रकारचा आहार आपण घेतल्यामुळं आपल्याला आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. किरण सर आणि निर्मल मॅडम हे गेल्या 15 वर्षापासून माझे मित्र आहेत. सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी ते आव्हानाचा विचार करत असतात. खरं तर आपलं शिक्षण स्वतःपुरतं मार्गदर्शन करता हे लोकांच्यासाठी जीवन कसं आणलं पाहिजे हे ह्या जोडीकडून आपण नक्कीच शिकलं पाहिजे. आणि त्यांचा लोकांसाठी जो करण्याचा जो प्रयत्न आहे, जो माणूस आहे ते त्याच्या काही गोष्टी करत असतात, त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्हाला नेहमी अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांचे जेवढे प्रयत्न चालू आहेत ते सगळे प्रयत्न बाबतीत आम्हाला माहीत असल्यामुळं त्यांचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न इतके कौतुकास्पद आहेत की त्याचा निश्चित शेतकऱ्यांनी पण उपयोग करून घेतला पाहिजे आणि साताऱ्याकडे ग्राहक जे आहेत त्यांनी पण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आज हा धान्य महोत्सव म्हणजे 2 दिवस चालणार आहे. तर धान्य महोत्सवाच्या निमित्ताने जे बचत आपला माल घेऊन आलेला आहे, त्यांनी शेतकरी आपला शेतमाल घेऊन आलेला आहे, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि समस्त सातारकरांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त जेवढं त्यांना शक्य आहे तेवढं शेतमाल आणि शेतीपासून उत्पन्न पदार्थ खरेदी करण्याचा प्रयत्न करावा आणि ते खरेदी करावं असं मी त्यांना आवाहन करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि माझी 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. त्यासाठी उपस्थित वेळापूर्वी सर्व मान्यवरांना सुद्धा धन्यवाद आणि हा उद्घाटन कार्यक्रम संपला.